पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56मध्ये ATS कृषीला प्राधान्य. पुनरुत्थान योजना एकमेव योजना ज्यामध्ये किमती कमी झाल्या 13%. हेरोल्ड डोमर हे प्रतिमान होतं. उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा होते, जे की दोनदा पंतप्रधान. इंटक अध्यक्ष 1997ला ज्यांना भारतरत्न भेटला, आणि राष्ट्रीय नियोजन समितीचे ते सदस्य होते. 51-52मध्ये निवडणूक आयोग तयार झाला आणि प्रथम निवडणूक आयुक्त कुमार सेन हे झाले, सुकुमार सेन. आंध्र प्रदेश निर्मिती 16 डिसेंबर 1952ला श्रीराम पोट्टी श्रीराममल्लू हे उपोषणाला बसले आणि 1 ऑक्टोबर 1953ला त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. पाक आयोग जो आहे, राज्य पुनर्रचना आयोग, फाजल अली, कुंजरू आणि पन्नईकर 30 सप्टेंबर 1955ला यांनी अहवाल दिला आणि 1 नोव्हेंबर 1956ला पुनर्रचना अंमलात आल्या. PL 480 अमेरिका फूड फॉर पीस 1956ला हा करार होता आणि त्यानुसार गव्हाची आयात झाली होती. त्यासोबत पॅरेथेनियम हिस्ट्रोफास म्हणजेच काँग्रेस गवत आलं होतं. पहिल्या योजनेमध्ये योजना होत्या 6 एप्रिल 1948 या पहिल्या औद्योगिक धोरणाला संरक्षण प्राप्त झालं 1951ला. UGCची स्थापना झाली 1956ला. मुख्यालय होतं दिल्लीला, तर 6 उपकेंद्र आहेत पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, बेंगळूर आणि गुवाहाटीला. IIT खरगपूरची स्थापना झाली 1951ला. 1961मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट हा कायदा संमत करण्यात आला. त्यासाठी 1952ला म्हणजेच 2 ऑक्टोबर 1952ला समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला. 82% लोकसंख्या खेड्यात राहत होती त्यावेळी, आणि त्याचे 2 उद्देश होते: कृषी आणि ग्रामोद्योग आणि सार्वजनिक मालमत्ताचा विकास. 1953मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना आली. सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस ही योजना होती. 1948ला दामोदर खोरे, डॉक्टर मेघानंद शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. अमेरिकेच्या टेनिस खोरेच्या धर्तीवर होतं. यामध्ये 4 धरणं बांधायची होती: तिलैया आणि मैथोन हे बाराकार नदीवर, तर पानशेत हे दामोदर नदीवर, तर कोनार हे कोनार नदीवर. ही 4ही धरणं पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये बांधायची होती. बाकरा नांगल धरण 17 नोव्हेंबर 1955ला बांधायला सुरुवात झाली. सतलज नदीवर होतं. हे पंजाब हरियाणामध्ये होतं आणि त्याचा लाभ पंजाब हरियाणासोबतच राजस्थान आणि हिमाचल प्रदेशला देखील होणार होता. कोसीवर नेपाळ आणि भारतच्या सीमेवर इथं धरण बांधायचं होतं. 25 एप्रिल 1954ला 4 टप्प्यात हे काम होणार होतं. हिराकूड ओरिसा हे संबलपूरमध्ये 1957ला. महानदी जगातील सर्वात लांब मातीचं धरण मानवाद्वारे बांधणारं हे होतं आणि हे विश्वेश्वरय्या यांनी 1948ला बांधलं होतं. उद्घाटन नेहरूंच्या हस्ते जानेवारी 1957मध्ये पार पडलं. तर सिंद्री खत कारखाना हा पहिला खत कारखाना होता. ऑक्टोबर 1951ला झारखंड धनबाद येथे बांधला. इंजिन संदर्भात 1 नोव्हेंबर 1950ला चित्तरंजन लोकोमोटिव्ह मिहिजाम जिल्ह्यामध्ये बांधण्यात आला. त्याचंच नाव नंतर चित्तरंजन गाव हे करण्यात आलं आणि हे राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन केलं होतं. पेरांबूर लोकोवर्क्स चेन्नई येथे रेल्वे डब्याचा कारखाना बांधण्यात आला. तर HMT बँगलोरला. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स WHO आणि युनिसेफच्या मदतीने पिंपरीला पुणे येथे 10 मार्च 1954ला बांधण्यात आला. त्याचं उद्घाटन नेहरूंच्या हस्ते करण्यात आलं आणि तो खास पेनिसिलिनसाठी होता. SBI 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, गोरवालाच्या समितीच्या शिफारशीनुसार. कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी या तिघींचं एकत्रीकरण करून 1921ला इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली होती. ICICI बँकेचं 5 जानेवारी 1955ला स्थापना करण्यात आली. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या पहिल्या योजनेची उद्दिष्ट होती: महायुद्ध व फाळणीतून सावरणे, सामाजिक न्याय आणि भाववाढ नियंत्रण. खर्च 1960 कोटी झाला, जो की अपेक्षित 2378 कोटी होता. यामध्ये
कृषीला 31% खर्च, दळणवळणला 27%, सामाजिक सेवेला 22%, उद्योगाला सर्वात कमी 6% खर्च करण्यात आला होता. परकीय व्यवहार तोल अनुकूल होता. अन्नधान्य 61.6 दशलक्षचं टार्गेट होतं. 65.8 दशलक्ष टन प्रत्यक्ष झालं. IIP हा 100 वरून 139 झाला. राष्ट्रीय उत्पन्नाचं टार्गेट 2.1 होतं, तो प्रत्यक्ष 3.5 झाला. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ 18% होती, तर दरडोई वाढ ही 11% होती. 1952ला अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली होती, तर जानेवारी 1953मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. खमुकामदी. खमुकामदी हा IITचा क्रम आहे. ख म्हणजे खरगपूर, मुंबई, कानपूर, मद्रास आणि दिल्ली. दुसरी पंचवार्षिक योजना 56 ते 61 होती. यामध्ये TIAS, पहिली ATS, दुसरी TIAS, यामध्ये 10 ते 12 लाख रोजगार देणे हा उद्दिष्ट होता. त्यानंतर तीव्र औद्योगिकीकरण करणे ही भौतिकवादी योजना होती. जड व मूलभूत उद्योग योजना होती. उपाध्यक्ष TT कृष्णम्माचारी होते. महालनोबिस तत्वावर प्रतिमानावर आधारित होती. TT कृष्णम्माचारी हे वकील होते, ICS होते, बडोद्याचे दिवाण होते आणि 1947 ते 50च्या काळात ते डेप्टी व्हाईसरॉय देखील होते. 1956ला सुएझ कालवा युद्ध हे इजिप्त आणि ब्रिटनमध्ये घडून आलं या योजनेच्या काळात. दुसरं औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956ला समाजवादी समाजरचनेनुसार उद्योगांचे विभाजन 3 अनुसूचींमध्ये करण्यात आलं. 1953ला भेल, भोपाळ येथे प्रचंड गुंतवणूक करण्यात आली. 1 मार्च 1956ला अणु ऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला की ज्याचे अध्यक्ष होमी भाभा होते. खत कारखाने, यामध्ये 2 खत कारखाने स्थापन करण्यात आले. नांगल 1961ला पंजाबमध्ये, 1978ला हा नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडमध्ये वळवला, तर रुरकेला, ओरिसाला सोना हे नावाचं नायट्रोजन खत या ठिकाणी बनायचं. 3 पोलाद कारखाने स्थापन करण्यात आले. भिलई, छत्तीसगड, रशिया 1955ला, रुरकेला, ओरिसा जर्मनीच्या साहाय्याने 1958ला, तर दुर्गापूर, पश्चिम बंगाल, ब्रिटन येथे 1962ला की जिथे रेल्वे चाक बनतं. हे 3ही सेल अंतर्गत होते. LIC 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये 245 खाजगीचं एकत्रीकरण करण्यात आलं. तर BSE याची स्थापना 31 ऑगस्ट 1957ला झाली म्हणता येईल, कारण त्याच वेळेस त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. खादी ग्रामोद्योग कार्यक्रम हा 1957-58ला राबवण्यात आला की ज्यातून रोजगार संधी उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट होतं. तर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा 1960-61मध्ये कृषी उत्पादनात वाढ आणि आधुनिकतेचा स्वीकार यासाठी राबवण्यात आला. समाजवादी समाजरचनेचे तत्त्व स्वीकारण्यात आलं. 1955ला काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये हे स्वीकारण्यात आलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष UN ढेबर हे होते. महालनोबिस हे प्रतिमान 1928च्या रशियातील फेल्डमनच्या सोव्हिएट प्रतिमानावर आधारित आहे. महालनोबिस प्रतिमानाला पर्याय म्हणून ब्रह्मानंद वकील यांनी मजुरी वस्तुमान प्रतिमान जाहीर केलं, पण त्यावेळेस सरकारनं ते स्वीकारलं नाही. उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावर जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून रोजगार निर्मिती होईल, असा हा विषय होता. विकासाचा दर लक्ष्य 7.5% होतं दुसऱ्यामध्ये, पण संपादन मात्र 4.5% म्हणजे 4.21% झालं. किमतीचा निर्देशांक 30%ने वाढला. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ 19.5% होती. तर कृषीमध्ये सर्वाधिक, वाहतुकीमध्ये सर्वाधिक 28% आणि त्यानंतर उद्योगामध्ये 24%, कृषीमध्ये 20%, सामाजिक सेवामध्ये 18%, तर ऊर्जामध्ये 10% गुंतवणूक करण्यात आली होती. खर्च प्रस्तावित 4800 कोटी होता, प्रत्यक्ष 4600 कोटी झाला. तिसरी पंचवार्षिक योजना 61 ते 66 दरम्यान होती. तिचं सूत्र ही TIAS आहे. अध्यक्ष नेहरू होते आणि 64 नंतर अध्यक्ष शास्त्रीजी होते. उपाध्यक्ष श्रीएम त्रिवेदी आणि अशोक मेहता होते.
महालनोबिस सुखमोय चक्रवर्ती हे प्रतिमान होतं. कृषी व उद्योग क्षेत्रावर फोकस होता. भारत चीन युद्ध 1962ला झालं. संरक्षण मंत्री प्रथम व्ही के कृष्ण मेनन होते आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण होते. गोवा मुक्तीसंग्राम दिन 1962ला 12व्या घटनादुरुस्तीनुसार 451 वर्षाचं पोर्तुगीजांच्या राज्यातून गोवा आणि दीव दमण हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. नागालँड 1 डिसेंबर 1963ला राज्याचा दर्जा देण्यात आला. 13व्या घटनादुरुस्तीनुसार 1957ला केंद्रशासित प्रदेशाचा याला त्यापूर्वी दर्जा देण्यात आला होता, जो की ए फिजो यांच्या आंदोलनामुळे. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध 1965ला घडलं आणि पाकिस्तानने जम्मूसाठी ग्रँड सलाम तर काश्मीरसाठी जिब्राल्टर ऑपरेशन तयार केले होते आणि आयुब खानने त्यांचं नेतृत्व केलं होतं. 10 जानेवारी 1966ला युद्धबंदी करार करण्यात आला ताशकंद या ठिकाणी. कृषी किमती आयोग जानेवारी 1965ला दांतवाला हे प्रथम या कृषी किमती आयोगाचे अध्यक्ष होते. पुढे काम चालू राहिला कायम करण्यात आला. सुरुवातीला हा 3 वर्षासाठीच होता. 1985ला त्याचं नाव बदलून कृषी मूल्य किमती आयोग करण्यात आलं. ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस. भारतीय अन्न महामंडळ FCI 14 जानेवारी 1965ला 1964च्या कायद्यान्वये तंजावरला तामिळनाडू येथे पहिलं जिल्हा कार्यालय स्थापन करण्यात आलं आणि वितरण व्यवस्था व साठा हे याचं मुख्य कार्य होतं. IDBIची स्थापना 1 जुलै 1964ला करण्यात आली. हिचा RBI पूर्णपणे मालक होता आणि उद्योगांना वित्त देण्याचं काम ही करायची. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया 1963च्या कायद्याने 1 जुलै 1964ला UTIची स्थापना करण्यात आली. भारत चीन युद्धानंतर संरक्षण आणि विकासावर या योजनेमध्ये भर देण्यात आला. 1964-65ला सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली. अन्नधान्य उत्पन्न हे 72 दशलक्ष टनावरून 82 दशलक्ष टनावरून कमी होऊन 72 दशलक्ष टन झालं. राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झालं. प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता, तर मदतीस IMFकडे जावं लागलं. 6.66ला अवमूल्यन करण्यात आलं. 36.5%. त्यावेळी अर्थमंत्री जे होते सचिनजी चौधरी. खर्च प्रस्तावित होता 7,500 कोटी रुपये, केला मात्र प्रत्यक्ष 8,577 कोटी रुपये. वृद्धी दर हा प्रस्तावित होता 5.6%, जो की साध्य झाला 2.8%. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ होती 11.5%. सर्वाधिक खर्च वाहतूकवर 25%, उद्योगावर 23%, कृषीवर 21%, सार्वजनिक सेवा 17%, तर ऊर्जावर 14%. अवमूल्यनाची कारणं काय होती, तर निर्यात वाढावी, आयात कमी व्हावी, किंमत कमी व्हाव्या आणि परकीय चलनाचा तुटवडा कमी व्हावा. अवमूल्यन आत्तापर्यंत 3दा झालेलं आहे. पहिल्यांदा 30.5%नी 1949ला, त्यावेळेस अर्थमंत्री होते जॉन मथाई. त्यानंतर सचिनजी चौधरींच्या काळात 1966ला 36.5%नी, तर तिसऱ्या वेळेस मनमोहन सिंग यांनी 1991ला साधारणतः 22%नी केलं. योजनेच्या सुटीचा काळ 66 ते 69मध्ये, यालाच योजना अवकाश म्हणतात. ही योजना स्वावलंबन योजना म्हणून ओळखली जाते. अध्यक्ष इंदिराजी होत्या, तर उपाध्यक्ष अशोक मेहता आणि त्यानंतर गाडगीळ होते. पंजाब हरियाणाची निर्मिती या काळात झाली. 1 नोव्हेंबर 1966ला. हरित क्रांती याच काळात झाली. एक वेळ जेवण त्यागा असं शास्त्रीजी म्हणाले होते, पण त्याच वेळेस नॉर्मन बॉरलॉग यांनी नोरिन आणि मेक्सिकन याचं मिक्सचर करून पुसा येथे मेक्सिकन डॉर्फ ही नवीन जात शोधली. स्वामीनाथन यांनी भारतीय आणि मेक्सिकन डॉर्फ याचं मिश्रण करून त्या ठिकाणी गव्हाचं उत्पन्न भरघोस घेतलं. गहू आयात केला. लार्मा रोजा 64A आणि सोनारा 64. त्यावेळेस भारताचे कृषी मंत्री होते C. सुब्रमण्यम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, तर कृषी मंत्री होते अण्णासाहेब शिंदे. उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम हाय यील्ड व्हरायटी प्रोग्राम तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी आणि मका यासाठी होता. 67-68मध्ये उच्चांकी उत्पादन झालं 95 दशलक्ष टनाचं.
वृद्धी दर प्रस्तावित होता 5%, तो झाला 3.9%. 1966ला स्वतंत्र कुटुंब नियोजन खात्याची निर्मिती करण्यात आली. त्याच वेळेस तेलाचे झटके देखील आलेले होते. 1973ला 400% तो झटका वाढलेला होता. त्याचं कारण होतं इजिप्त आणि इस्रायल यामध्ये योम आणि किप्पर युद्ध. तर 79ला 6 वर्षांनी 100%चा झटका बसला होता. त्यावेळेस इराण क्रांती घडली होती. शाह रजा पहिलवाला याने देश सोडला होता आणि आयतोल्ला खोमानी हा नवा नेता त्या ठिकाणी झाला होता. 91ला मिनी ऑइल शॉक बसला होता. पहिलं आखाती युद्ध झालं होतं अमेरिका आणि इराकमध्ये. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं सूत्र आहे AITS. AITS. तर यामध्ये 69 ते 74 असा कार्यकाळ होता. ॲलन मान व अशोक रुद्र हे प्रतिमान होतं. स्वावलंबनावर भर होता. घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. अध्यक्ष होत्या इंदिराजी. यालाच गाडगीळ योजना सुद्धा म्हणतात चौथ्या योजनेला. उपाध्यक्ष गाडगीळ होते आणि त्यानंतर C. सुब्रमण्यम आणि तसं D. धर सुद्धा होते. भारत पाक युद्ध 1971ला घडलं. ऑपरेशन चेंगीज खान हे राबवण्यात आलं पाकिस्तानकडून वायुदलाकडून आणि भारताकडून नेतृत्व होतं जनरल मानेकशॉ. 1972ला भारत पाक शिमला करार झाला आणि स्वतंत्र बांगलादेश मान्य करण्यात आला. 1971ला 27वी घटनादुरुस्ती झाली आणि मत्रिमे हे केंद्रशासित प्रदेश राज्य बनले, तर मिचल हे केंद्रशासित प्रदेश बनले. 25 जानेवारी 1971ला हिमाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला. 1973मध्ये आवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम DPAP. 1974-75ला लघु शेतकरी विकास कार्यक्रम किंवा अभिकरण SFDA स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्यानंतर 1972ला बोकोरो येथे रशियाच्या साहाय्यानं झारखंड धनबाद येथे हा पोलाद कारखाना काढण्यात आला. 24 जानेवारी 1973ला सेलची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये 86% इक्विटी इंडिया गव्हर्नमेंटची होती आणि त्याला महारत्नाचा दर्जा देण्यात आला होता. जून 1969ला MRTPची स्थापना करण्यात आली, म्हणजेच मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिस ॲक्ट, आर्थिक केंद्रीकरण रोखण्यास. 1972-73ला व्यापार तोल अनुकूल राहिला आणि 104 कोटी आपल्याला फायदा आला. 1973ला फेरा ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट आला कायदा आणि त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 1974ला लागू झाली. 73-74 साली पहिल्यांदा दारिद्र्य मोजमाप कॅलरीत केले, जे की नियोजन मंडळाद्वारे. इंदिराजींनी 1971ला निवडणुकीमध्ये गरिबी हटावची घोषणा दिली. 1970ला ऑपरेशन फ्लड वर्गीस कुरियन यांनी NDDBच्या साहाय्याने राबवलं, म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या साहाय्यानं, आणि त्यामुळं त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅग्सेसे आणि वर्ल्ड फूड प्राईज भेटलं. या चौथ्या योजनेचा खर्च प्रस्तावित 15,900 कोटी होता. प्रत्यक्ष झाला 15,799 कोटी. सर्वाधिक खर्च हा कृषीमध्ये ATTS, कृषीमध्ये AITS. यामध्ये कृषीला 24%, उद्योगाला 23%, वाहतूक 20%, सार्वजनिक सेवा 18%, तर ऊर्जा 15%. 19 जुलै 1969ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं बँकांचं. 14 बँका होत्या त्यामध्ये आणि 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या होत्या. भारतीय साधारण विमा निगम GIC 22 नोव्हेंबर 1972ला याची स्थापना करण्यात आली. अग्रणी बँक योजना गाडगीळच्या शिफारशीने आणि FS नरिमनच्या रचनेनुसार RBIने अग्रणी बँक योजना राबवली. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ 16.5% होती, तर 8% वार्षिक वृद्धी दर गाठणे अपेक्षित होतं. पाचवी पंचवार्षिक योजना 74 ते 78. IAET
NET. अध्यक्ष होत्या इंदिराजी. दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबनावर भर. उपाध्यक्ष होते D. धर आणि PN हस्कर. ॲलन मान अशोकरुद्र प्रतिमान होतं, याचं पण हे D. धर यांनी मांडलं होतं. 18 मे 1974ला पोखरण येथे आणीबुद्ध हसला ही राजा रामण्णा यांच्या अध्यक्षतेखाली मोहीम राबवण्यात आली. 26 एप्रिल 1975ला 36वी घटनादुरुस्तीनुसार सिक्कीमला राज्याचा दर्जा देण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, जी की 2 नोव्हेंबर 1976ला करण्यात आली आणि 1 एप्रिल 1977ला लागू करण्यात आली. UP वर्सेस राजा नारायण खटला. हा खटलामध्ये इंदिरा गांधींना दोषी धरण्यात आलं. यावेळी न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा होते. 25 जून 1975ला म्हणजेच दुसऱ्या दिवशी लगेच फखरुद्दीन अली महम्मद यांनी 352 नुसार लगेच देशामध्ये आणीबाणी लावली. 26 जून 1975ला 20 कलमी कार्यक्रम सुरू झाला, तर 1976-77ला व्यापार तोल अनुकूल राहिला आणि त्यावेळी 84 कोटी आपल्याला लाभ राहिला. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 16 एप्रिल 1976ला जाहीर करण्यात आलं. स्वयंरोजगारास ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण ट्रायसेम 15 ऑगस्ट 1979. एकात्मिक बाल विकास कार्यक्रम ICDS 2 ऑक्टोबर 1975 आणि वाळवंट विकास कार्यक्रम DDP डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम 1977-78ला. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1978ला 15 ते 35 वर्षाच्या वयोगटासाठी. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRBची स्थापना 2 ऑक्टोबर 1975ला करण्यात आली. 5 बँका स्थापन करण्यात आल्या की ज्या कृषी व ग्रामीण उद्योगांचा पुरवठा करणार होत्या. HDFCची स्थापना ऑक्टोबर 77मध्ये हसमुखभाई पारेख यांनी केली. किमान गरजांचा कार्यक्रम राबवण्यात आला, जो की BPLमध्ये मोफत अनुदानित सेवा, ग्रामीण शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवण्यासाठी होता. खर्च प्रस्तावित 37,250 कोटी होता. झाला प्रत्यक्ष 39,426 कोटी. वृद्धी दर 4.4चं टार्गेट होतं, जे झालं अचीव 4.7%. उद्योगावर सर्वात जास्त खर्च करण्यात आला 26%, कृषीवर 22%, ऊर्जावर 19%, वाहतूकवर 18%, तर सार्वजनिक सेवेवर 17%. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ होती 19.2%. त्यानंतर आली सरकती योजना, यालाच म्हणतात रोलिंग प्लॅन, साखळी योजना. ही जनता दलाने आणली होती. उपाध्यक्ष होते DT लकडावाला, अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि चरण सिंग. 1974ला गुन्नाड मिर्डाल हे नोबल विजेते होते आणि यांनी एशियन ड्रामा बुक हे लिहिलं होतं. तसंच इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट ब्रॉडर सेटिंग या बुकवर आधारित ते होतं. 1977ला अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली आणि त्याने द्विस्तरीयची शिफारस केली. जिल्हा उद्योग केंद्र यामध्ये कुटीर उद्योग व लघुउद्योगाच्या विकासाचा कार्यक्रम होता. या केंद्राअंतर्गत खालील योजना राबवल्या गेलेल्या आहेत: नाबार्ड अल्पवित्त योजना, सुधारित बियाणे वित्त योजना, औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. फूड फॉर वर्क, रोजगार व अन्न सुरक्षा. देशामध्ये रोजगारास पहिली योजना होती, ही देशात पहिली योजना फूड फॉर वर्क. अंत्योदय मदत योजना, BPL कुटुंबांना वित्तीय मदत, खेड्यातील 5 कुटुंबांना सेवा आणि पैसा देणे. यानंतर आली 6वी पंचवार्षिक योजना 80 ते 85मध्ये. ITC दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना. 6वी योजना 3,40,00,000 रोजगार निर्माण करायचे होते. लक्ष्य समूह संकल्पना होती. ॲलन मान अशोकरुद्र यांचं खुले सातत्यमान प्रतिमान होतं. अध्यक्ष इंदिरा गांधी आणि राजीवजी होते, तर उपाध्यक्ष ND तिवारी. त्यानंतर शंकरराव चव्हाण, जे की महाराष्ट्राचे 2दा CM राहिले 75 ते 77,
86 ते 88. ते एकदा देशाचे वित्तमंत्री होते. 87 ते 90 गृहमंत्री होते. त्यानंतर PV नरसिंह राव जे की 9वे प्रधानमंत्री होते. संरक्षण मंत्री, विदेश मंत्री, गृहमंत्रालय आणि आंध्र प्रदेशाच्या CM पदाचा ज्यांनी चार्ज सांभाळला होता. ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं. जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या विरोधात स्वतंत्र खलिस्तानची मागणी तो करत होता. 3 ते 6 जून 1984ला मेजर कुलदीप सिंग ब्रार याने त्याची हत्या केली. भोपाळ गॅस दुर्घटना घडली. 2 डिसेंबर 1984ला UICL नावाची कंपनी होती. MIC मिथिल आयसोसायनेट गॅस त्यातून बाहेर पडला होता. 3700 मृत्युमुखी आणि 5.6 लाख लोकांना विषबाधा झाली होती. सालेम आणि विशाखापट्टणम हे 2 पोलाद कारखाने स्थापन झाले. सालेम तामिळनाडूमध्ये तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. सालेम आणि विशाखापट्टणम 1982ला सेल अंतर्गत स्थापन करण्यात आले. विशाखापट्टणम येथे विझाग म्हणजेच आता तो RINL म्हणजेच राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. तर सालेम येथे रुंद पोलादी पत्रे बनतात. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP हा 2 ऑक्टोबर 1980ला लागू झाला. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP 2 ऑक्टोबर 1980लाच होती. IRDP आणि NREP. ग्रामीण क्षेत्र महिला व बाल विकास योजना डॉक्रा DWCRA सप्टेंबर 1982ला डेन्मार्कच्या मदतीने. तर बायोगॅस कार्यक्रम NBMMP हा 81-82ला होता. याची उद्दिष्ट होती घरगुती इंधन देणे, जंगलतण कमी करणे, ऑर्गॅनिक खत देणे. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना 15 ऑगस्ट 1983. डेअरी विकास कार्यक्रम 1983. राष्ट्रीय बियाणे विकास कार्यक्रम 1983 आणि दुसरा 20 कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982ला. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. जिथं 200 कोटीपेक्षा जास्त ठेव होती अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980ला करण्यात आलं. एक्झिम बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982ला करण्यात आली, जी की निर्यात वृद्धी व परकीय व्यापार व गुंतवणुकीसाठी होती. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982ला शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. नाबार्ड कायदा 1981 नुसार RBI कृषी पतविभाग, ग्रामीण नियोजन पतकक्ष, कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ या तिघांचं एकत्रीकरण करून नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंघोषित करण्यात आली. ही योजना आत्तापर्यंतची सर्वाधिक यशस्वी योजना होती. वाढीचा दर 5% पेक्षा अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली होती. खर्च प्रस्तावित 97,500 कोटी होता. प्रत्यक्ष 1,09,292 कोटी झाला. वृद्धी दर प्रस्तावित 5.2% होता तर झाला प्रत्यक्ष 5.5%. सर्वाधिक खर्च हा एनर्जीवर म्हणजेच ऊर्जावर 28%, कृषी 24%, वाहतूक 16%, सार्वजनिक सेवा 16% आणि उद्योगावर देखील 16% झाला होता. राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण वाढ 28% होती. तर औद्योगिक वार्षिक वृद्धिदर अपेक्षित 7% होता, पण तो प्राप्त झाला 5.5%. आर्थिक तांत्रिक स्वावलंबन झालं. 7वी योजना देखील 6वीप्रमाणे इट्सीवरच होती. हिला रोजगार निर्मितीजनक योजना देखील म्हटलं जातं. 85 ते 90च्या काळात 7वी योजना राबवली गेली. घोषवाक्य होतं अन्न, रोजगार व उत्पादकता. घोषणा होती बेकारी हटाओ. 1988ला काँग्रेसच्या अधिवेशनात दिली गेली होती. ब्रह्मानंद आणि वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान हे आधार होतं. अध्यक्ष राजीवजी आणि नंतर VP सिंग होते. तर उपाध्यक्ष मनमोहन, P शंकर, माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे होते. या 7व्या योजनेत बोफर्स प्रकरण आलं. स्वीडन च्या AB बोफर्स कंपनीकडून 440 तोफा घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा घोटाळा द हिंदू पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी उघडीस आणला होता. 20 फेब्रुवारी 1987ला मिझोरामची स्थापना करण्यात आली 53व्या घटनादुरुस्तीने, तर अरुणाचलची 55व्या घटनादुरुस्तीने.
30 मे 1987ला 56व्या घटनादुरुस्तीने गोवा हे राज्य अस्तित्वात आलं. इंदिरा आवास योजना 1885 ते 1886मध्ये RLEGPचाच एक भाग म्हणून होती. 1989ला JRY आणि 1 जानेवारी 1996ला स्वतंत्र दर्जा तिला देण्यात आला. SC, ST आणि वेठबिगारांसाठी ही योजना होती. कापार्ट काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी 1 सप्टेंबर 1986 कापार्ट. तिसरा वीसकलमी कार्यक्रम 1 एप्रिल 1987ला राबवण्यात आला. दशलक्ष विहीर योजना मिलियन वेल स्कीम 88-89ला NREP अंतर्गत SC, ST, गरीब, सीमांत, वेठबिगार मुक्तांना ही योजना होती आणि 1989मध्ये तिचा JRY मध्ये समावेश करण्यात आला. JRY जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989ला RLEGP आणि NREP या दोघींचं संमिश्रण करण्यात आलं. स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती. ग्रामीण भागात मजुरी देणे, मजुरी दरात वाढ करणे, शेतकऱ्यांना मंदीच्या काळात रोजगार देणे, ग्रामीण भागामध्ये उत्पादक रोजगार कार्यक्रम उभारणे ही तिची उद्दिष्ट होती. त्यानंतर JRY नंतर 1989लाच आली NRY. शहरात मजुरी रोजगार स्वयंसहाय्यता गट उभारण्यास प्रोत्साहन देणं होतं तिचं काम. राष्ट्रीय साक्षरता मिशन 5 मे 1988ला आलं, जे की 15 ते 35 वयोगटासाठी होतं. आणि खडू फळा मोहीम 1987ला शाळांना मूलभूत सुविधा देण्याचं काम तिचं होतं. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम CRSP सेंट्रल रूरल सॅनिटायझेशन प्रोग्राम 1986ला आला. राष्ट्रीय आवास बँक NHB नॅशनल हाऊसिंग बँक 8 जुलै 1988ला गृह कर्ज देणाऱ्या संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली. खर्च प्रस्तावित होता 1,80,000 कोटी, झाला 2,18,229 कोटी. वृद्धी दर प्रस्तावित होता 5%, झाला प्रत्यक्ष 5.6%. सर्वाधिक खर्च ऊर्जावर 28, कृषीवर 22, वाहतूक 19, सार्वजनिक सेवा 19, उद्योग 13. राष्ट्रीय उत्पन्नात एकूण 28% वाढ झाली. वार्षिक वृद्धी दर औद्योगिकचा 8.7%, लक्ष्य होतं 8.5% प्राप्त झाला. योजना आदेशात्मक होती, पण विज्ञान तंत्रज्ञानात मात्र सूचकात्मक नियोजनाचा वापर करण्यात आला होता. BPLचं प्रमाण 37% होतं 83-84ला, जे 1987ला 30%पर्यंत कमी झालं. त्यानंतर दुसरी वार्षिक योजना, 2 वार्षिक योजना आल्या 90-92ला. कारण होतं राजकीय अस्थैर्य. स्वावलंबन योजना सुद्धा म्हटलं जातं याला. चंद्रशेखर आणि नरसिंह राव हे त्याचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष मोहन धारिया, मधु दंडवते आणि प्रणव मुखर्जी. 21 मे 1991ला श्री पेरुबंदूर चेन्नई येथे राजीवजींना ठार मारण्यात आलं थेनमुली राजरत्नमद्वारे. 1991ला त्याचवेळी मिनी ऑइल शॉक बसला. $17 बॅरलवरून त्याची किंमत $36 प्रति बॅरल झाली. हर्षद मेहता घोटाळा त्यावेळेस घडला. 5,000 कोटींचा घोटाळा होता हा. 12 एप्रिल 1988ला सेबीला स्थापन करण्यात आलं आणि 31 मार्च 1992ला तिला वैधानिक दर्जा देण्यात आला. PV नरसिंहरावांनी अवमूल्यन केलं. 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै. 1, 3, 15 जुलै 1991ला 9.5%, 10 ते 10.5% आणि 2% अशा पद्धतीनं 3 वेळेस अवमूल्यन करण्यात आलं. नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991ला मांडण्यात आलं. परकीय व्यापाराच्या खात्यावर दुहेरी विनिमय दर 1 मार्च 1992 पासून लागू झाला. 60% बाजार दराने तर 40% शासकीय दराने. 8वी पंचवार्षिक योजना इसाटी ISAT. आपण 8वी ध्यानात ठेवू. ISAT. राममोहन व जॉन W. मिलर प्रतिमान, यालाच LPG प्रतिमान म्हणतात. निर्यात प्रधान
आर्थिक वृद्धीचं प्रतिमान देखील म्हणतात. 92 ते 97 या काळात मनुष्यबळ विकास योजना देखील म्हणतात. ही पूर्णपणे सूचक योजना होती पहिली. अध्यक्ष होते नरसिंह राव आणि नंतर देवेगौडा. उपाध्यक्ष होते प्रणव मुखर्जी आणि नंतर मधु दंडवते. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, 15 ते 35 प्राथमिक शिक्षण निरक्षर संपूर्ण उच्चाटन करणे, पूर्ण रोजगार देणे, स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, अन्नधान्यादेश संपूर्ण करणे अशा उद्दिष्टांसह ही योजना होती. निर्गुंतवणूक आयोग धोरण 1991चं आणि त्यासाठी रंगराजन समिती 1993ला संरक्षण व अणुऊर्जा सोडून त्यांनी सांगितलं की सर्व निर्गुंतवणूक करू शकतात. 1996ला पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आला, ज्याचे अध्यक्ष होते GV रामकृष्ण. 73वी घटनादुरुस्ती झाली. पंचायत राज भाग 9 ॲड करण्यात आला. 243 ते 243 ओ परिशिष्ट 11 आणि त्याची लागू झाली 24 एप्रिल 1993ला. तर 74वी घटनादुरुस्ती नागरी पंचायत राज भाग 9 243 पी ते ZG परिशिष्ट 12 1 जून 1993 पासून ती लागू झाली. 1993ला चालू खात्याच्या फक्त दृश्य खात्यावर म्हणजे व्यापार खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. तर 1994ला संपूर्ण चालू खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यात आला. 1992ला सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. तर 1993-94ला बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली. 1996ला CDSL व NSDL डिपॉझिटरीची स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1996ला NSDL याने पेपरलेस ट्रेडिंगला सुरुवात केली. सिट्रा सप्लाय ऑफ इम्प्रूव्ह टूल्स फॉर रूरल आर्टिसन्स, ग्रामीण कारागिरांना सुधारित संचाचा पुरवठा करणारी ही सिट्रा योजना 1992ची. यामध्ये ऊर्जासाठी 27%, सार्वजनिक सेवेसाठी 22%, कृषीसाठी 21%, वाहतुकीला 21%, तर उद्योगासाठी 10% खर्च करण्यात आला होता. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम हा 23 डिसेंबर 1993ला राबवण्यात आला. पंतप्रधान रोजगार योजना PMRY 2 ऑक्टोबर 1993ला राबवण्यात आली. त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सेवा उपक्रमास सबसिडी. तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना PMEGPत ही विलीन करण्यात आली. आश्वासित मजुरी योजना EAS एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम 2 ऑक्टोबर 1993ला. दुर्गम भागात आणि कुटुंबातील 2 जणांना 100 दिवसाचं काम देणार. राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना NSAP 15 ऑगस्ट 1995ला विधवा, अपंग आणि आधारहीन वृद्धांसाठी. मध्यान्ह आहार योजना 15 ऑगस्ट 1995ला. संगम योजना 15 ऑगस्ट 1996ला. अपंग गटासाठी स्वयंरोजगार 15,000 रुपये सहाय्य. गंगा कल्याण योजना फेब्रुवारी 1997ला. भूगर्भातील आणि जमिनीवरील पाण्याचा स्रोत शोधणे. महिला समृद्धी योजना महिला बचत गटासाठी आणि बचतीसाठी राष्ट्रीय महिला कोष 1993 असंघटित क्षेत्रातील महिलांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी. महिला व बालविकास राज्यमंत्री या पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रस्तावित वृद्धिदर 5.6% होता, तर तो झाला प्राप्त 6.68%. वृद्धिदरचा खर्च होता 4,34,120 कोटी, झाला मात्र 4,74,121 कोटी. वाढीचा दर कृषीसाठी होता 3.9%, लक्ष्य होतं 3.5%. उद्योगासाठी होतं 7.5%चं लक्ष्य, झालं प्राप्त 8%. सेवेचं होतं 7.9% प्राप्त, लक्ष्य होतं 6%. ऋण सेवा गुणोत्तर होतं 35.3% 90-91ला. त्यावरून डायरेक्ट 18% झालं.
1998-99ला म्हणजे 10 वर्षात निम्मं झालं. राष्ट्रीय उत्पन्नात 4.9% वाढ झाली. ई सॅट बघितलं होतं आपण. आता त्यानंतर IEST. 9वी पंचवार्षिक योजना 97 ते 2002. कृषी व ग्रामीण विकास करण्याचा उद्देश. स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी सुरू झाली 9वी योजना. घोषवाक्य होतं सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. अध्यक्ष होते IK गुजराल वाजपेयी. उपाध्यक्ष होते मधु दंडवते, जसवंत सिंग, केसी पंत. 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग 4 बाबी होत्या. राहणीमान दर्जा, प्रादेशिक समतोल, उत्पादनक्षम रोजगार निर्मिती आणि स्वावलंबन. मूलभूत सेवा पुरवणे, शाश्वत विकास, स्त्रिया SC/STंचं सबलीकरण आणि पंचायत राज या लोकसहभाग संस्थांचा विकास करणे. पोखरण 2. 11 ते 13 मे 1998ला शक्ती 98 या उपक्रम राबवण्यात आला. याचं नेतृत्व APJ अब्दुल कलाम यांनी केलं होतं. प्लुटोनियम 239 आणि युरेनियम 233चा वापर करण्यात आला होता. कारगिलचं युद्ध झालं होतं. मे ते जुलै 99मध्ये ऑपरेशन विजय त्या ठिकाणी राबवलं होतं. गोध्रा हत्याकांड झालं होतं आणि साबरमती एक्सप्रेस जळाली होती. 1 नोव्हेंबर 2000ला छत्तीसगड, 9 नोव्हेंबर 2000ला उत्तराखंड, तर 15 नोव्हेंबर 2000ला झारखंडची 84व्या घटनादुरुस्तीने स्थापना करण्यात आली. एप्रिल 1997मध्ये दुसरं पंचवार्षिक धोरण राबवण्यात आलं. तर 1948ला NHDP नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यात आला. 1997ला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता देण्यात आली. नवरत्न आणि मिनिरत्न सुरू केलं. जून 1999ला राष्ट्रीय कृषी विमा योजना कृषी विमा महामंडळ स्थापन करण्यात आलं. 1998ला SBI रिसार्जंट बॉन्ड इंडिया बॉन्ड योजना सुरू करण्यात आली. परदेशस्थ भारतीयांना गुंतवणुकीस आमंत्रण देण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. फेब्रुवारी 2000मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण राबवण्यात आलं. तर 11 मे 2000ला लोकसंख्या आयोग स्थापन करण्यात आला. 28 जुलै 2000ला लोकसंख्या स्थिरीकरण निधी स्थापन करण्यात आला. 2000-2001मध्ये आयात निर्यात धोरण प्रथमच राबवण्यात आलं आणि सेसची संकल्पना निर्माण करण्यात आली. एप्रिल 2000मध्ये सेन व्हॅट आला. 1 जून 2000ला फेमा लागू झाला. ॲक्ट 1999 नुसार स्वर्ण जयंती 1 जून 2000ला फेमा लागू झाला. 1999च्या कायद्यानुसार स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना SJSRY 1 डिसेंबर 1997ला लागू करण्यात आली. त्यामध्ये NRY, UBSP आणि PMI UPP या तिघांचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं. स्वर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना SJGSY 1 एप्रिल 1999ला लागू करण्यात आली. त्यामध्ये 6 योजना होत्या ग्रामीणमध्ये. IRDP, ट्रायसेम, सिट्रा, GKY, MWS, डॉक्राम. अन्नपूर्णा योजना मार्च 1999ला निराधारांना दरमहा 10 किलो धान्य दिलं जायचं. समग्र आवास योजना 1 एप्रिल 1999ला आवास, स्वच्छता आणि पेयजलासाठी. जवाहर ग्राम समृद्धी योजना JGSY 1 एप्रिल 1999ला JRYचीच पुनर्रचना करण्यात आली होती. रोजगाराबरोबर आधारभूत सुविधा द्यायच्या होत्या. पंतप्रधान ग्रामोदय योजना PMGY 2000-2001मध्ये आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, विद्युतीकरण, पेयजल आणि पोषण हे 6 घटक होते. आरोग्य, शिक्षण, घर, त्यानंतर विद्युतीकरण, लाईट आणि पाणी, आरोग्य, शिक्षण, घर, पाणी, पिण्याचं पाणी आणि पोषण, खाणं पिणं, आरोग्य, शिक्षण आणि घर आणि लाईट. अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000ला
दरमहा 25 kg 2 रुपये किलो गहू तांदूळाने. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000. तर सर्व शिक्षा अभियान 6 ते 14 वयोगटासाठी 2001ला. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001ला. आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना या दोघांचं एकत्रीकरण करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली होती. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001मध्ये. 2 डिसेंबरला शहरी झोपडपट्टीस BPL 2005ला रूपांतर झालं. एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास. खर्च प्रस्तावित होता 8,95,200, झाला 9,41,000. वृद्धी दर होता 6.5% प्रस्तावित, प्राप्त झाला 5.5%. गुंतवणूक दर होता 28.3% प्रस्तावित, प्रत्यक्ष झाला 24.2%. योजनेचा आकार 18% कमी झाला. संपूर्ण स्वच्छता अभियान TSC 1999ला. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पुनर्रचना होती ही. आणि उद्योगामध्ये सर्वाधिक खर्च 26.9%, ऊर्जामध्ये 25.4%, सार्वजनिक सेवेमध्ये 20%, वाहतूकमध्ये 14%, तर कृषीमध्ये 12% करण्यात आला. 10वी पंचवार्षिक योजना सीट शिक्षण योजना होती 2002 ते 7मध्ये. विकेंद्रित नियोजनावर आधारित भर होता. पहिल्यांदाच केंद्र व राज्यांच्या विकासाचे मोजता येणारे लक्ष्य होते. कृषीला अर्थव्यवस्थेचे मूळ प्रेरक बळ घोषित करण्यात आले होते. 10 दशलक्ष रोजगाराचं उद्दिष्ट होतं. अध्यक्ष अटलजी आणि मनमोहनजी होते. उपाध्यक्ष केसी पंत, मॉन्टेगसिंग अहुलिया होते. लक्ष्य होतं BPL 2007पर्यंत 21% आणि 2012ला 11% करणं. 2001 ते 11 यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर 16.2% करणं. साक्षरता 2007ला 75% करणं, तर 2012ला 80% करणं. IMR 2007ला 45, तर 2012ला 28% करणं. MMR 2007ला 2, तर 2012ला 1 पर्यंत आणणं. तर जंगलव्याप्त क्षेत्र 2007ला 25%, तर 2012ला 33% करणं. 2012ला 100% खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवायचं होतं, तर 2007पर्यंत सर्व मोठ्या नद्या स्वच्छ करायच्या होत्या. 2003ला सर्व मुले शाळेत हजर पाहिजे होती आणि 2007ला सर्वांनी 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. सार्वजनिक खर्च नव्या योजनेच्या 62% जास्त होता. 12 डिसेंबर 2002ला 86वी घटना दुरुस्ती झाली आणि कलम 21A जोडलं. कलम 51A आणि 45मध्ये दुरुस्ती झाली. भारत अमेरिका अणुकरार 18 जुलै 2005ला मनमोहन आणि जॉर्ज बुश यांच्यात झाला. वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2004ला गर्भवतींची तपासणी व आरोग्य सेवेसाठी होती. राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना NFFWP 14 नोव्हेंबर 2004ला होती. अतिमागास जिल्ह्यात होती. 100% केंद्र सरकारची योजना होती. जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005ला तपासणी, प्रसूती आणि आर्थिक मदत तिच्यात होती. भारत निर्माण योजना 2005-6ला 6 क्षेत्र होते. हर्ट म्हणजेच म्हणजे वॉटर पेयजल, ग्रह म्हणजेच घर, सिंचन म्हणजे ॲग्रीचं सिंचन, त्यानंतर रस्ते रोड, इलेक्ट्रिसिटी विद्युतीकरण आणि दूरसंचार टेलिफोन. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना NREGS 2 फेब्रुवारी 2006ला चालू झाली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजनाचा समावेश याच्यात होता. कायदा 7 सप्टेंबर 2005चा होता. पुढे 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधीचं नाव जोडून हिला महात्मा गांधी नरेगा केलं. मनरेगा महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर होती ही. मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठीची राष्ट्रीय योजना NPEGL जुलै 2003मध्ये मागास तालुके जे होते शैक्षणिकदृष्ट्या त्यामध्ये होती. SSAची उपयोजना होती ही. कस्तुरबा बालिका गांधी विद्यालय ऑगस्ट 2004मध्ये लैंगिक विषमता दूर करण्यास शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्यात. सामाजिक सुरक्षा व प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2004ला असंघटित कामगारास होती. पेन्शन, विमा आणि आरोग्य सेवा देण्यासाठी. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान JNNURM 3 डिसेंबर 2005ला 7 वर्षासाठी शहरी पायाभूत सुविधा देणे
65 शहरामध्ये. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम 3 डिसेंबर 2005चा. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना आणि राष्ट्रीय झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांचं एकत्रीकरण होतं आणि त्यातून BPL लोकांना हे नियोजन करायचं होतं. राष्ट्रीय समविकास योजना 2002-3ची होती. प्रादेशिक समावेशन होतं मागास राज्य व जिल्ह्यांसाठी. खर्च प्रस्तावित होता 15,25,639, झाला प्रत्यक्ष 16,18,460 कोटी. वृद्धी दर प्रस्तावित होता 7.9%, प्रत्यक्ष झाला 7.7%, जो सर्वोच्च होता आत्तापर्यंत. उद्योगाचं टार्गेट होतं 8.9, ते जे प्राप्त झालं. सेवेचं होतं 9.3, तेही 9.4ने प्राप्त झालं. कृषीचं होतं 2.13, ते झालं 4%. गुंतवणूक दर होता 30.8%, लक्ष होतं 28चं. तर बचत दर होता 29.9, जवळपास 30%, लक्ष होतं 23चं. चलनवाढ दर होता 5.1%, लक्ष होतं 5चं, म्हणजे सगळं पूर्ण झालं होतं. सार्वजनिक सेवेचा जास्त खर्च होता 27%, ऊर्जा 22%, कृषी 20% आणि वाहतूक 16%. यानंतर आले 11वी योजना. 10वी योजनेप्रमाणेच ते देखील सीट होतं. अध्यक्ष मनमोहन, उपाध्यक्ष मॉन्टेग सिंग आहुलिया. 54व्या सभेमध्ये मंजुरी 11व्या योजनेला देण्यात आली. वेगवान व सर्वसमावेशक विकासाकडे मुख्य भर होता. सामाजिक सेवा दृष्टी होती. वेगवान वृद्धी, आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य, शासन प्रणाली सुधारणा, पर्यावरणीय शाश्वतता आणि लिंगविषयक असमानतेत घट. 10व्या योजनेच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 125% जास्त खर्च होता. खर्च GDPच्या 13.5% होता, तर 10वीत 9.5% होता. 10व्या योजनेचा खर्च प्रत्यक्ष खर्चाच्या 125% जास्त होता. 11व्याचा खर्च GDPच्या 13.5% होता, 10वीत 9.5% होता. वृद्धी दराचे लक्ष्य 9%वरून 8.1% केले आणि प्राप्त झालं 7.9%. योजनेचं वैशिष्ट्य होतं कर्ज उभारणीवरील अवलंबित्व एकदम कमी होतं. रोजगार निर्मितीचं लक्ष होतं 5.8 कोटी, 10व्या योजनेत होतं 4.7 कोटी, जवळपास 5 लाख. दारिद्र्य 10% कमी करायचं होतं. आयातीच्या वार्षिक वाढीचा दर 23% राहील, तर निर्यातीचा 20% राहील. अकुशल कामगार मजुरी दरात 20% वाढ करायची होती. सुशिक्षित बेरोजगारी 5% खाली आणायची होती. योजना कमी करून पुनर्रचना करण्यासाठी BK चतुर्वेदी समिती होती. वनाच्छादित प्रदेश 5% वाढवायचा होता. या 16 मिलियन हेक्टर वृक्ष लावायचे होते, पण झालं फक्त 1.5 मिलियन हेक्टर. 2011-12पर्यंत WHOचे वायुशुद्धीचे मानक प्राप्त करायचे होते, पण वापरले NAAQS मानक, नॅशनल ॲम्बिएंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. ओझोन, आर्सेनिक, निकेल असे 12 प्रदूषक त्याच्या संदर्भात होते. 2011-12पर्यंत नद्या व शहरी घनकचरा व्यवस्थापन, पण लक्ष गाठता आले नाही. ऊर्जा क्षमता 2016पर्यंत 20% वाढवायची होती. हे NAPCC अंतर्गत, म्हणजेच नॅशनल मिशन ऑन एन्हान्स एनर्जी अँड इफिशियन्सी हे अभियान अंतर्गत होती. जून 2008ला नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आला होता. शिशु मृत्यूदर 28 करायचा होता, जो 44 आला. माता मृत्यूदर 100 करायचा होता. एकूण जननदर 2.1ने कमी करायचा होता, जो 2.5 आला होता. 2009पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवायचं होतं. 0 ते 3 वयोगटातील मुलांचं कुपोषण निम्म करायचं होतं. स्त्रिया व मुलींमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण निम्म करायचं होतं. 2009मध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम सुरू करायचा होता. प्राथमिक शिक्षणाची गळती 20%वर आणायची होती. 2003-04ला ती 53% होती. 7 वर्ष वय असणाऱ्यांची साक्षरता 85% करायची होती, 72% झाली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या 10वरून 15% करायची होती. मार्च 2009मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू झालं होतं. 2009ला RTE आला. 8 सप्टेंबर 2009ला राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना झाली आणि नाव साक्षर भारत देण्यात आलं. 2011-12ला नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT अभियान उच्च शिक्षणात तंत्रशिक्षणासाठी राबवण्यात आलं आणि म्हणून 5 ऑक्टोबर 2011ला आकाश टॅबलेट देण्यात आले. NSSOच्या 66व्या फेरीनुसार 2004 ते 9 यात दारिद्र्य 7.3ने कमी झालं असं तेंडुलकर म्हणतो.
तर 2009 ते 12 यामध्ये 4.3ने दारिद्र्य कमी झालं असं रंगराजन म्हणतो. बेरोजगारीचा दर 2009-10ला 6.6% होता, तर 11-12ला तो 5.6% झाला. 2007 ते 10मध्ये मजुरी दरात 16% वाढ झाली. सगळ्यात जास्त वाढ ही आंध्र प्रदेशमध्ये झाली 42%. 2008 ते 12 या वेळात मजुरी दरात 6.8% वार्षिक वृद्धी दर होता. लक्ष्य होतं बचत दराचं 33%, साध्य झालं 33%. गुंतवणूक दराचं लक्ष होतं 36%, साध्य झालं 37%. आणि वृद्धी दराचं होतं 9%, साध्य झालं 7.9%. 11व्या योजनेत भांडवल प्रदान गुणोत्तर लक्ष होतं 4.1%. लक्ष होतं कृषीचं 4%, उद्योगाचं 10% आणि सेवेचं 9%. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17 जल, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी, दारिद्र्य 10% कमी करणे, कृषी क्षेत्रामध्ये 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करणे, स्किल डेव्हलपमेंटवर विशेष लक्ष होतं. 24 सप्टेंबर 2013ला राष्ट्रीय शहरी जीवन ज्योती अभियान NULM सुरू करण्यात आलं. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचीच ही पुनर्रचना होती. दारिद्र्य निर्मूलनास नीती आयोगाअंतर्गत टास्क फोर्स अरविंद गप्पनगडिया यांच्या नेतृत्वाखाली 16 मार्च 2015ला स्थापन करण्यात आला. 25 सप्टेंबर 2014ला कौशल्य विकास रोजगार देणे दीनदयाल अंत्योदय योजना शहरी व ग्रामीणसाठी सुरू करण्यात आली. 29 मार्च 2016ला राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योतीचे पुनर्रचना दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान असं करण्यात आलं. तर 19 फेब्रुवारी 2016ला दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी जीवन ज्योती अभियान करण्यात आलं. योजनेअखेर शाळेत जाण्याच्या सरासरी वर्षात 7 वर्षे वाढ करण्याचं ठरवण्यात आलं. तर उच्च शिक्षणात 20 लाख जागांची निर्मिती करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. माध्यमिक शिक्षणातील गळती 10% पेक्षा खाली आणणे, तर माध्यमिक शिक्षणातील पटनोंदणी 90%, तर उच्च माध्यमिकमधील 65% करणे, साक्षरता 80% वर नेणे, साक्षरतेतील लैंगिक असमानता 10% पेक्षा कमी करणे, कमीत कमी 1 वर्षाचे शाळापूर्व शिक्षण देणे, पढे भारत बडे भारत हे अभियान राबवण्यात आलं 26 ऑगस्ट 2014ला. उडान मुलींसाठी होती. उच्च माध्यमिकसाठी 14 नोव्हेंबर 2014ला लॉन्च झाली होती. JEEE म्हणजे उच्च याच्यात शिक्षण तंत्र शिक्षणात किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये प्राधान्यासाठी. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान 2013चं राबवण्यात आलं उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी. उन्नत भारत अभियान 11 नोव्हेंबर 2014ला शिक्षण संस्था आणि स्थानिक समुदायाशी जोडणे. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन डिजिटल साक्षरता अभियान. राष्ट्रीय आविष्कार अभियान 9 जुलै 2015ला सायन्स आणि मॅथ्ससाठी. विद्यांजली 16 जून 2016ला शालेय स्वयंसेवक कार्यासाठी. शगुन SSC पोर्टलच्या माध्यमातून 18 जानेवारी 2017ला. स्वस्त बच्चे स्वस्थ भारत 25 डिसेंबर 2016ला. तर स्वच्छ भारत मिशन व SSCला जोडणार होते. शिशूचा मृत्यूदर 25 करायचा होता. माता मृत्यू प्रमाण 100 म्हणजेच हजारीमागे 1 करायचा होता. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 950 वर आणायचं होतं. तर 0 ते 3 वयोगटातील कुपोषण निम्म्यावर. वैश्विक आरोग्य सेवा द्यायच्या होत्या. जनन दर 2.1 वर आणायचा होता. क्षयरोग लागण व मृत्यू निम्म्याने आणायचे होते कमी. कुष्ठरोगची लागण दर डायरेक्ट 0 करायचा होता आणि आढळ दर 10,000 मागे 1 आणायचा होता. मलेरियाचा लागण दर 1000 मागे 1 पेक्षा कमी करायचा होता. तर हत्तीपायचा आढळ दर 1% पेक्षा कमी करायचा होता. चिकनगुनियाची 7 आटोक्यात आणायची होती. काला आजार 2000 पर्यंत संपून टाकायचा होता. एड्सचं नवीन लागण 0 करायचं होतं. मे 2013मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान शहरातही रूपांतर राष्ट्रीय आरोग्य अभियानात करण्यात आलं. 2013ला RMNCH+A दृष्टिकोन राबवण्यात आला. सप्टेंबर 2014मध्ये आयुष मिशनची स्थापना करण्यात आली. ऑक्टोबर 2014मध्ये देशाचं पहिलं मानसिक आरोग्य धोरण राबवण्यात आलं. डिसेंबर 2014ला वैश्विक लसीकरणास मिशन इंद्रधनुष्य राबवण्यात आलं. तर 15 मे 2015ला कायाकल्प योजना होती जी आरोग्य यंत्रणेत स्वच्छतेसाठी होती. 25 डिसेंबर 2016ला स्वच्छ भारत मिशन व कायाकल्पाच्या समन्वयाने स्वस्त सर्वत्र अभियान राबवण्यात आलं. 4 नोव्हेंबर 2016ला वंदे मातरमचंच आधुनिक रूप प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबवण्यात आलं.
तर पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी GDPवर 9% नेण्याचं ठरवण्यात आलं. पायाभूत सुविधांचा खर्च. सिंचन क्षेत्र 90 दशलक्षवरून 103 दशलक्ष हेक्टर करायचं होतं. तर सर्व खेड्यांना वीज 12 महिने द्यायची होती. सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे कमीत कमी दुपदरीकरण करायचं होतं. ग्रामीण भागातील टेलिडेन्सिटी 70% न्यायची होती. कमीत कमी 50% ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रयत्न करायचा होता. 50% ग्रामीण लोकसंख्येचे 55 लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती शुद्ध पाणी द्यायचं होतं. सुरुवातीला 26,000 नंतर 88,536 मेगावॅट वीज वृद्धीचे लक्ष ठेवण्यात आलं. 120 कोटी टेलिफोन कनेक्शन द्यायचे होते, तर 17.5 कोटी ब्रॉडबँड कनेक्शन द्यायचे होते. 12 सप्टेंबर 2013ला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आला. 1 नोव्हेंबर 2016ला तमिळनाडू हे शेवटचं राज्य होतं. 1 एप्रिल 2012ला निर्मल भारत अभियान होतं. तर 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत मिशन होतं. 25 जून 2015ला प्रधानमंत्री आवास योजना शहरी, तर 20 नोव्हेंबर 2016ला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण इंदिरा आवास योजनाऐवजी राबवण्यात आलं. 11 ऑक्टोबर 2014ला संसद आदर्श ग्राम योजना लागू करण्यात आली. 25 जुलै 2015ला दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना 100% ग्रामीण वीज 24x7साठी. 1 जानेवारी 2015ला पहल योजना होती गॅस सबसिडी खात्यात देण्यासाठी. तर 25 जून 2015ला अमृत आणि स्मार्ट सिटी योजना होती. 21 फेब्रुवारी 2016ला श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन ग्रामीण क्षेत्र विकासासाठी होती. तर 2015-16मध्ये जामवर भर होता. 1 मे 2016ला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना इंधन सुरक्षेसाठी होती. तर वनाच्छादित प्रदेश 1 मिलियन प्रतिवर्ष वाढवण्याचा उद्देश होता. 30,000 मेगावॅट पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेची वाढ करायची होती. तर सर्व शहरांनी NAAQS मानांकन प्राप्त करणं गरजेचं होतं. पवन ऊर्जेस नॅशनल ऑफशोअर वाइंड एनर्जी पॉलिसी हे धोरण राबवलं. पुढील 5 वर्षात प्रत्येकी 500 मेगावॅटचे 25 सोलार पार्क उभारण्याचं ध्येय होतं. पॅरिस परिषदेला अनुसरून इंटेंडेड नॅशनली डिटरमाइन कॉन्ट्रिब्युशन INDC अहवाल 2 ऑक्टोबर 2015ला UN दिला. वृद्धी दर 8%चं लक्ष होतं. बचत दराचं 33%चं होतं. तर गुंतवणुकीचं 38.8%चं होतं. इम्पॉर्टंट काय तर कृषीवर सर्वाधिक खर्च पहिल्या योजनेत होता 31% आणि सर्वात कमी 11वीत होता 18%. अन्नधान्याचं उत्पादनाचं लक्ष्य आणि साध्य प्राप्त झालं ते पहिल्या आणि 10व्या योजनेत. अन्नधान्य प्रत्यक्ष उत्पादन मागील योजनेपेक्षा कमी 3ऱ्या योजनेत झालं केवळ, आणि 10व्या योजनेतच पीक उत्पादन कृषी क्षेत्राचा वाढीचा दर लक्ष्य निश्चित नव्हतं. 5% 6व्या योजनेपासून, 6% 8व्या योजनेपासून, 7% 10व्या योजनेपासून, तर 8.2% 11व्या योजनेत साध्य झालं. साध्य दर लक्ष्य दरापेक्षा जास्त अशा 5 योजना आहे. पहिली योजना 5, 6, 7, 8. चलनवाढ दर कमी केवळ पहिल्या योजनेत झालं. तर पहिल्या 10 योजनांपैकी कृषी क्षेत्राचा सर्वाधिक सरासरी वृद्धी दर 6व्या योजनेत होता 5.6%. उद्योगाचा 3ऱ्या योजनेत होता 9.2%. महाराष्ट्राच्या 3ऱ्या योजनेत सर्वाधिक खर्च कृषी व जल सिंचन योजनेत होता. तर 4 ते 8पर्यंत सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावर होता. 9व्या योजनेत सर्वाधिक खर्च जलसिंचन व पूरनियंत्रणावर होता. नीती आयोग. 1 जानेवारी 2015ला स्थापना. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 29 मे 2014 स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचा अहवाल. नियोजन मंडळाऐवजी नियंत्रक आयोगाची शिफारस. 15 ऑगस्ट 2014च्या भाषणात मोदींनी नीतीची घोषणा केली. चीनमधील राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोगाच्या धर्तीवर अध्यक्ष असतात PM, उपाध्यक्ष ऑल बाय PM, सर्व पूर्णकालिक, अंशकालिक 2 तज्ज्ञ, पदसिद्ध 4 कॅबिनेट मंत्री महत्तम आणि विशेष आमंत्रित तज्ज्ञ आणि CEO सचिव दर्जाचा अधिकारी असतो. प्रशासक परिषद प्रादेशिक परिषद असते. प्रशासक परिषदेमध्ये फक्त अंशकालिक सदस्य नसतात, बाकी सगळे असतात. सर्व मुख्यमंत्री, राज्यपाल, नायब राज्यपाल असतात.
प्रादेशिक परिषदांमध्ये राज्यांना प्रभावित करणारे मुद्दे व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास असते. संयुक्त अध्यक्षपद असतं. CM आणि संबंधित विषयाचा केंद्रीय मंत्री किंवा क्षेत्रीय मंत्री, कॅबिनेटवाला व सचिव आणि राज्याचे मंत्री व सचिव हे तिथं उपस्थित असतात. नवीन भारत 2022 विकास अजेंडा होता. 15 वर्षाचं व्हिजन, 7 वर्षाचं डावपेच आणि 3 वर्षाची कृती. 6 समस्या त्याच्यात मांडण्यात आल्या. दारिद्र्य, दहशतवाद, अस्वच्छता, भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिकता. अध्यक्ष हे नीती आयोगाचे मोदी, उपाध्यक्ष अरविंद पनगडिया, पूर्णवेळ सदस्य विवेक देबरॉय, VK सारस्वत, रमेशचंद. पदसिद्ध आहे राजनाथ, जेटली, सुरेश प्रभू, राधामोहन. विशेष आमंत्रित आहे गडकरी, गेहलोत, स्मृती इराणी. अशा पद्धतीनं आपण योजना या ठिकाणी बघितलेली आहे. या ठिकाणी आता योजनेचा काळ, भर, वृद्धी दर, प्रतिमान, खर्च योजना आहे. तर पहिल्या योजनेचं बघू आपण. खर्चाचा भर ATS होता, दुसऱ्याचा TIAS, तिसरीचा पण TIAS, चौथीचं AITS, पाचवीचं IIT, सहावीचं रोलिंग प्लॅनच होतं ते, सहावीचं ITC, सातवीचं ITC. त्यानंतर आठवीचं ESAT आणि 9वीचं ISTA आणि 10वीचं सीट, 11वीचं सीट. आणि अशा पद्धतीनं आहे. आपल्याला फक्त ध्यानात ठेवणं 8वीचं तर ESAT आहे. 4थीचं आणि 5वीचं तर ITS, AITS असं काहीतरी ध्यानात ठेवावं लागेल आपल्याला. AITS 4थीचं आणि 5वीचं IAET. आणि मग 6वी 7वी ITC, त्यानंतर 8वी ESAT आणि 9वी ISTA, 10वी 11वी सीट. अशा पद्धतीनं संपलं. धन्यवाद.